बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या 2-3 दिवसांपूर्वी आझाद मैदानावरच्या त्या गद्दार मेळाव्याच्या स्टेजवर एकनाथ शिंदेंनी जी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, का कुणास ठाऊक शिवसैनिकांनो, मराठा बांधवांनो, गेल्या 2-3 दिवसांपासून मला सलग ती शपथ आठवते. ज्या प्रकारे नाटकी अंगामध्ये ही शपथ घेण्यात आली की मी फक्त शपथ घेत नाही तर मी तिथे जाऊन नतमस्तक होतो आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने सांगतो, मी मराठ्यांना आरक्षण देणार म्हणजे देणारच. कुठून आली ही एनर्जी या माणसामध्ये? छत्रपती शिवरायांची शपथ घेण्यापर्यंतची एनर्जी, ही नाटकी एनर्जी कुठून आली ह्या माणसामध्ये? मला नवल वाटतं, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा जवळपास 6वा ते 7वा दिवस, पण जरांगे पाटलांच्या उपोषणावर ब्र शब्द काढला नाही, पण मी आरक्षण देणार म्हणजे देणार, ही जी नाटकी अंगात केलेली, त्याला करमणूक हा शब्द वापरावा की नाही वापरावा? कारण शपथ घेतली ती माझ्या महाराजांची, शपथ घेतली ती छत्रपती शिवरायांची. त्यामुळे ह्याला काय म्हणावं मला माहित नाही. मला का कोणास ठाऊक ते बापटांची ती कविता आठवते, ज्या कवितेमध्ये बघा ना, सन्मान, स्वाभिमान, आत्मसन्मान कसा असतो, कणा कसा असतो पहा. बापटांच्या त्या कवितेमध्ये ज्यावेळेस शत्रू सैन्य महाराष्ट्रात घुसलेलं असतं, त्यावेळेस शत्रू सैन्यांचे घोडे जात असतात. तिथे एक लहानसं चिमुरड हातामध्ये चाबूक घेऊन उभं असतं. महाराष्ट्राचं एक लहानसं चिमुरड हातामध्ये चाबूक घेऊन उभं असतं. ते चाबूक घेतलेलं चिमुरड त्या घोड्यांकडे, त्या सैन्याकडे रागात पाहत असतं. त्यावेळेस एक शत्रूचा सैन्यातला एक शिपाई त्या गोष्टीला हेरतो की हे बारीकसं चिमुरड, याची ताकद ती काय असणार, हे आमच्याकडे रागाने पाहतंय. त्यावेळेस तो शत्रू सैन्यातला तो सैनिक शिपाई म्हणतो, तुला भीती वाटत नाही का? माझ्या हातातलं हे शस्त्र पहा, ही तलवार, हे खड्ग पहा माझ्या हातातलं, तुला भीती वाटत नाही का चिमुरड्या? हातात साधासा चाबूक असलेलं ते शत्रू सैन्यातलं त्या शिपायाकडे पाहून ते बारीकसं चिमुरड म्हणतं, साधासा चाबूक त्याच्या हातामध्ये. शत्रू सैन्यातल्या शिपायाकडे पाहून ते बारीकसं चिमुरड म्हणतं, छत्रपती शिवरायांच्या भूमीतलं ते बारीकसं चिमुरड म्हणतं, खबरदार, खबरदार, जर जाल पुढे, टाच मारुनी जर जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. त्या राईचा शब्द त्याला कळाला असेल का त्या बारीकशा चिमुरड्याला? राई म्हणजे काय, चिंधड्या म्हणजे काय? खबरदार, खबरदार. या खबरदारचा अर्थ त्या मुलाला कळाला. त्याच्या डोळ्यात पाहून, बापटांच्या कवितेतल्या त्या लहानशा चिमुरड्याच्या डोळ्यामध्ये पाहून त्या खबरदारचा अर्थ त्या शत्रू सैन्यातल्या त्या शिपायाला देखील कळाला असेल. खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. कुठून येतो, कुठून येतो हा आत्मविश्वास या लहान लहान लेकरांच्या त्या धमण्यांमध्ये? कारण हे धमनीतलं रक्त आहे, महाराष्ट्राचं रक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचं रक्त आहे ते. बापटांच्या कवितेतला तो चिमुरडा मला आठवतो. आणि आजच्या जमान्यातले हे स्वयंघोषित निष्ठावान, स्वयंघोषित निष्ठावान, ज्यांच्या धमन्यांमध्ये गद्दारांचं रक्त वाहतं, ज्यांच्या धमन्यांमध्ये ती गद्दारीची कीड वाहत असते, यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घ्यावी का कुणास ठाऊक? यांनी मागे शिवसेनेची ही शपथ घेतली होती की रक्ताचा शेवटचा थेंब या धमनीमध्ये वाहील तोपर्यंत शिवसेनेशी कधी गद्दारी करणार नाही, ही देखील शपथ घेतली होती. बाळासाहेबांना स्मरून ही शपथ घेतली होती. असो, त्या शब्दात सोडा. पण आज सवाल मराठा समाजाचा आहे. मराठा समाजाच्या ह्या आंदोलनाच्या वेळेस एकाला डेंग्यू होतो, एक उपमुख्यमंत्री मध्य प्रदेशात जाऊन प्रचार करतो आणि एक शब्द घेतो. याचं मला वाईट वाटतं आणि वारंवार मनात विचार येतो की हा आत्मविश्वास कुठून आला असेल? कारण हा आत्मविश्वास जाळून जाणार, जाळून खाक करून टाकणार. छत्रपती शिवरायांची शपथ तुम्ही घेतलात, त्या छत्रपती शिवरायांच्या वंशजांना म्हणजे या मराठ्यांना
तुम्ही राजकारणाचा भाग केलात. एकनाथ शिंदे, तुम्ही राजकारणाचा भाग केलात. या मराठ्यांना तुम्ही जी पोकळ आश्वासनं द्यायचा प्रयत्न केलात, 30 दिवस देतो, 40 दिवस घेतो आणि त्यानंतर म्हणताय वेळ लागेल, समिती काम करते, शिंदे समिती हे करते. कमीत कमी ती समिती तरी दुसरी असायला हवी होती. नाव पण तेच, जे काही असेल ते. त्या समितीचा अहवाल तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो. मला काही जिल्ह्यांमधनं त्या समितीचे जे कार्यकर्ते फिरतायत, जे कोणी फिरतायत, स्वयंसेवक जे असतील, त्यांनी पेपर दाखवले. त्या पेपरमध्ये नेमकं काय आहे माहितीये मराठ्यांनो? माझ्याकडे मी त्याची कॉपी मागवली. त्या कॉपीमध्ये स्पष्ट दिसतंय की ह्याच्यामध्ये फक्त विचारलं जात आहे तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय आहे. ती कॉपी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त साहेब. आता तुम्हाला किती दिसेल मला हे माहित नाही, अशी कॉपी मी मागवून घेतलेली आहे आणि त्याच्या खाली शिक्का देखील आहे. हे अशा प्रकारचं पहा. ह्याच्यामध्ये काय लिहिलंय मी तुम्हाला वाचून दाखवतो. दिनांक 28 ऑक्टोबर 2023, समिती कक्ष दालन क्रमांक 722, 7वा मजला, मंत्रालय विस्तार, मदाम कामा मार्ग, राजगुरू चौक, मुंबई. जे काही असेल ते. मराठा कुणबी जातीचे पुरावे सादर करण्याबाबत संदर्भ महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग समिती कक्ष यांचे पत्र 6 ऑक्टोबर 2023, पत्र पण 6 ऑक्टोबर 2023 ला काढलेलं आहे. माजी जिल्हाधिकारी बीड यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर 2023. महोदय, वरील संदर्भीय बघा. आता काय फक्त बघा 4 ओळींची माहिती भरून घेतात सगळ्यांकडनं. 4 ओळींच्या माहितीमध्ये हे काय पुरावे जमा करतायत बघा. पुरावे काय जमा करतात ऐका. वरील संदर्भीय विषयांमुळे आपणास विनंतीपूर्वक कळवण्यात येते की मी म्हणजे जो कोणी ज्याचं नाव तर टाकणार, त्या घरात जाऊन त्याचं नाव टाकणार, म्हणजे हे सेल्फ ॲफिडेव्हिट घेत आहेत. राहणारा गावाचं नाव, तालुका ते ब्लँक ठेवले म्हणजे गाळलेली जागा भरायला. तालुका जो असेल तो, जिल्हा जो असेल तो, येथील रहिवासी असून माझे सर्व कुटुंबीय मागील 100 वर्षाच्या पूर्वीपासून मौजे, परत गावाचं नाव, तालुका, परत गावाचं नाव आणि जिल्ह्याचं नाव. येथे डॅश व्यवसाय म्हणजे रिकामी जागा, मग त्यात तुम्ही काही टाकू शकता. म्हणजे तुम्ही शेती लिहिलात तर शेती टाकायची तिथे. शेती व्यवसाय करत असून कुणबी मराठा या जातीत मी मोडत असून मला माझ्या कुटुंब यांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. मी या अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्र सादर करीत आहे. आणि कागदपत्र काय सादर केले माहितीये का? कुणबी नोंद असलेली शाळेची यादी. आता मला सांगा, ह्या समितीकडे जो कागद घेऊन तुम्ही पाठवलाय त्यात तुम्ही कागदपत्र काय सादर केली हे लिहायला जागा ठेवलेत. ज्याच्याकडे कागदपत्र नाहीत तिथे तुम्ही डॅश टाकताय, म्हणजे त्याचा फॉर्म जागेवरच संपला. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे. ज्याने शेती लिहिली आहे पण खाली कागदपत्रच नाहीत, बरं ज्याचा कशाशी संबंधही नसेल तो देखील शेती लिहून खाली कागदपत्र लिहिणार नाही. हे काय पोरखेळ चालवलाय? म्हणजे तुम्ही कुणालाही घेणार आहात का त्याच्यामध्ये? सगळ्यांनाच घेणार आहात का? कोणी उठेल शेती लिहिल, तुम्ही काय व्हेरीफाय करताय? सरसकट ज्याच्याकडे मराठा जात आहे त्याला कुणबी करा ना. तुम्हाला ह्या समित्या कशासाठी पाहिजेत? सरसकट मराठा, नाहीतर कोटा वाढवा, प्रवर्ग वाढवा, प्रवर्गाचा तो एक लिमिट वाढवा. मला नवल वाटतं ह्या सगळ्यांकडे पाहून की ह्यांनी हा पोरखेळ चालवलाय. जरांगे पाटलांना तुम्ही हा शब्द वापरता पोरखेळ. कित्येक ह्यांच्या नेत्यांनी हा शब्द वापरला की जरांगे पाटलांना वाटतं असंच आरक्षण मिळतं. हा पोरखेळ नाही, तुम्ही जो चालवलाय तो पोरखेळ आहे. ही असली पत्रकं काढून लोकांकडनं माहिती काय गोळा करणार तुम्ही? म्हणजे ते माहिती गोळा करण्यासाठी पण तुम्ही एक रोजगार निर्माण केलात बहुतेक स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी. फिरा आणि रोजगार कमवा. बाकी मराठ्यांना काय मिळेल नाही मिळेल मला माहित नाही. हे ज्या प्रकारे माहिती देऊन बरं त्याची पडताळणी कधी होणार? एवढी कागदपत्र जर तुम्ही जमा करत सुटलात समजा, त्याची पडताळणी होणार 2 वर्षांनंतर. तोपर्यंत काय? सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे गरजेचं आहे, जे मराठा आरक्षण गरजेचं आहे ते केंद्रातून मिळणार, बाकी कुठूनही मिळणार नाही. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख काय म्हणाले? ज्यावेळेस दिल्ली सरकारची केस मान्य सुप्रीम कोर्टाने आदेश दिले केंद्र सरकारला, म्हणजे ह्यांच्या बाजूने आदेश दिले, दिल्ली सरकारच्या आम आदमी पार्टीच्या बाजूने आदेश दिले. यांनी काय केलं? पाशवी संख्याबळाच्या जीवावर ह्यांनी वटहुकूम काढला. कारण तुमचे खासदार जास्त,
लोकसभेतही म्हणजे खालच्या सभागृहातही आणि राज्यसभेत वरच्या सभागृहातही तुमचे खासदार जास्त, तुम्ही वटहुकूम काढला, कोर्टाच्या आदेशाला छेद दिला, करू शकले, कारण तुमच्या हिताचं होतं. मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्हाला ती टक्केवारी वाढवायची आहे ना, टक्केवारी, तुम्ही का बरं कोर्टाच्या पेक्षा तुम्ही का बरं संसदेत हा विषय घेऊन जाऊ शकत नाहीत? तुम्ही वेगळं अधिवेशन का करू शकत नाही? हा साधा प्रश्न पक्षप्रमुखांनी देखील विचारला. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. सुप्रीम कोर्टामध्ये कायदे पाळले जातात, पण ते कायदे कुठे बनत असतात? तर ते देशाच्या लोकसभेत बनत असतात, संसदेत बनत असतात. म्हणजे सुप्रीम कोर्ट पालन करतात संसदेत होणाऱ्या कायद्यांचं. मग आपल्याला आपला जर विषय सोडवायचाच असेल, मनातनं सोडवायचा असेल, तर आपण कुठे गेलं पाहिजे? पाशवी संख्याबळ आहे तुमच्याकडे, का हे निर्णय होत नाहीत? साध्या प्रश्नांचं उत्तर द्या. महाराष्ट्रातले कलंकित शापित चाणक्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमचं सरकार केंद्रामध्ये, तुमचे प्रधान सेवक बसलेले आहेत केंद्रामध्ये, महाराष्ट्रातून एवढे मंत्री जातात केंद्रामध्ये, एकाचाही आवाज का निघत नाही? ही आहे खऱ्या अर्थाने हुकुमशाहीकडे, ही आहेत पावलं. माणूस तिथे उपोषण करून मेला तरीही चालेल, पण आम्ही देणार नाही, कारण आमच्या तत्वातच ते बसत नाही. जर मराठा समाज मोठा झाला भविष्यात, तर आमची राजकारणाच्या पोळ्या कशा भाजल्या जाणार? मराठा समाज, जर मराठा समाजातली पोरं शिकली, सवरली, कामाधंद्याला लागली, तर आमच्या राजकारणाच्या पोळ्या कशा भाजल्या जाणार? त्यामुळे ही आमच्या धोरणात बसत नाही. जे काही असेल ते असेल, पण मला नवल वाटतं ह्या साऱ्या गोष्टींचं. शिवसैनिकांनो, मराठा बांधवांनो, यांचा बाजार उठवायची वेळ आलेली आहे. आणि एकदा का बाजार उठला ना, वजा काय आणि बाकी काय, सारं शून्य करून ठेवा. यांचा बाजार उठवायची वेळ आलेली आहे. कारण ज्या प्रकारचं जातीय समीकरण, जातीय राजकारण करून हा भारतीय जनता पक्ष उभ्या देशात पसरलाय, प्रत्येक ठिकाणी जातीय राजकारण केलेली आहेत. साधं उदाहरण, उत्तर प्रदेशासारख्या एका राज्यामध्ये 2-2, 3-3 उपमुख्यमंत्री, प्रत्येक जातीचा एक उपमुख्यमंत्री घेतला जातो. पण ज्यावेळेस शिवसेनेसारख्या एवढ्या बलाढ्य पक्षाने एक उपमुख्यमंत्री पद मागितलं होतं, नाही म्हणाला होता, कारण तिथे तुम्हाला स्वाभिमानाला हात घालायचा होता. स्वाभिमानाला, शिवसेनेचा स्वाभिमान तोडायचा होता, आत्मसन्मान ठेचायचा होता, त्यासाठी तुम्ही नाही म्हणालात. इतकं जहरी राजकारण हे भारतीय जनता पक्ष करत असतं. असो, जास्त या विषयावर बोलणार नाही. तुम्ही सारे पाहताय, ज्या गोष्टी घडतायत त्या पहा, पण जेव्हा कधी तुम्ही प्रश्न विचाराल एखाद्याला, त्यावेळेस लोकसभेच्या अनुषंगाने प्रश्न करा. समस्त मराठा बांधवांना सांगणे, महाराष्ट्राच्या विधिमंडळात काहीही होऊ शकत नाही. इथला कायदा हायकोर्टात टिकेल, सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. आपल्याला लोकसभेतूनच जावं लागेल. तुम्हा सर्व शिवसैनिकांची, मराठा बांधवांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.